राजकुमार असतील यातले. डोळ्यांवरून तरी हेच वाटतंय. एवढा कसा काय कॉन्फिडन्स तुम्हाला? हा बघू दे, मला तर कळतच नाहीये यातलं सोहम कुठला आहे ते. हा नील आहे. नाही वहिनी, मला काय वाटतं माहितीये का, हा सोहम आहे. ह्याचं नाक बघा ना. एक मिनिट, हे कपाळ दिसतंय, कपाळ, डोळे आणि स्माइल, हा नील आहे. कदाचित हाच सोहम असावा. नाही, मला वाटतंय ना की तो सोहम आहे वहिनी. तारा, मी सांगते, मला माझा नवरा माहितीये ना, त्याचं कपाळ बघ ना, कपाळ, डोळे आणि स्माइल बघ, हा नीलच आहे. वहिनी हे बघा, हे नील दादा आहेत, हा सोहम आहे. हा नाही, हा नील आहे. सावली, तुझा फोटो दे बघू. नाही, हे माझे सारंग सर आहेत, मी नाही देणार फोटो. वहिनी तुमचा दाखवा ना. हे राजकुमारच आहेत. अरे गुड, सापडले नवरे. बरं ठीक आहे, आता मला बघायचंय कोणी कोणी आपल्या नवऱ्यांना ओळखलंय. फोटो उलटे करा, दाखवा सगळ्यांना. एक सेकंड, तारा, मी तुझा नवरा आहे. नील दादा तुझा नवरा नाहीये, मी आहे तुझा नवरा, कळलं? अरे तरी वाटलंच होतं मला. मी म्हणतच होते वहिनींना की हा सोहम आहे म्हणून. तू कधी म्हणालीस? उलट मॉम, जेव्हा मी नीलचा हा ऍक्च्युअल फोटो काढला ना, तेव्हा ही पळत आली माझ्याकडे की नाही हा सोहमचा फोटो आहे म्हणून एक्सचेंज करून गेली. मी बरोबर ओळखलेलं. काय आता चुकलीस तू. शे ऐश्वर्या, इट्स ओके. नाही म्हणजे तू तरी माझा फोटो कुठे ओळखलास? ओळखला असतास तर तिला दिला असतास का? मला वाटतं तुमच्या दोघींमध्ये ना काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. इट्स ओके. तू मला कसं काय ओळखलंस? डोळे, या फोटोमध्ये तुमच्या डोळ्यात जो निरागसपणा आहे ना, तो अजूनही तसाच आहे. तुमच्या डोळ्यांवरनं ओळखलं मी. कोणावर डिपेंडेंट राहील ना की असं होतं. वहिनी, तुमच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. हा, तुला मी म्हटलेलं माझ्यावर विश्वास ठेव. तू चाललेलीस ना फोटो घ्यायला. अजिबात भांडायचं नाही कोणी, आणि जागेवर जाऊन बसा चौघी. या, फोटो द्या मला सगळ्यांनी. अमृता, मला सांग, या दोघींचं राहू दे, तुम्हा दोघींपैकी पहिल्यांदी तुमच्या नवऱ्यांना कोणी ओळखलं? सावलीने. अच्छा, एका मिनिटात हे सारंग सर आहेत म्हणून फोटो उचलला तिने. एवढं ओळखतेस मला? हो, म्हणजे कमी वेळ मिळाला तुम्हाला ओळखायला, पण जितका वेळ मिळालाय त्यावरून कळलं की तुम्हीच आहात. कसं? किती गोड फोटो आहे ते सगळे. तुम्हा चौघांमुळे ना माझ्या घराचं गोकुळ झालं होतं. तुमच्या रांगण्यापासून ते तुमच्या दुडूदुडू तावण्यापर्यंत सगळे सोहळे आपल्या या घराने बघितलेत. पण आता 25 वर्ष झाली. तुमचं हसणं, तुमचं किदळणं, तुमचं रडणं, तुमचे भोबडे बोल, हे सगळं ऐकायला माझ्या घराच्या भिंती आसुसल्यात. तुम्ही चौघांनी जसं माझ्या घराचं गोकुळ केलं होतं ना, तसं मला असं वाटतं की पुन्हा एकदा माझ्या घराचं गोकुळ व्हावं, लवकरात लवकर. सॉरी, मी खूप इमोशनल झाले. आता आपण तो दुसरा खेळ खेळूया. तुम्ही म्हणत होतात ना, ट्रूथ ऑर डेअर, तो खेळूया. हा चालेल ना. बबलू,
तयारी करूया चल. म्हणजे पुन्हा उशा टाकायच्या? ए नको नको, उशी बिशी नको. काय करूया तिलोत्तमा, तू सांग बरं. सारंग तू सांग. आपण नावाप्रमाणे खेळू ना, म्हणजे ज्याचं अल्फाबेट पहिलं असेल तिथून सुरू करू. हा म्हणजे ए ए अमृता वहिनी. चालेल, बेस्ट. ट्रूथ की डेअर? ट्रुथ. मी प्रश्न विचारू का? पटकन विचार. वहिनी, तुमच्यासाठी आतापर्यंतचा सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता? राजकुमार माझ्या आयुष्यात परत आले, यापेक्षा दुसरा कुठला आनंदाचा क्षण असूच शकत नाही. आमच्यात जे काय घडलं त्यामुळे मी खूप द्वेष केला त्यांचा. पण सावली, माझ्या मनातला हा द्वेष तू कमी केलास. कायम मला समजून घेतलंस, मला समजावलंस, मला आधार दिलास. तुझ्यामुळे माझं हरवलेलं आयुष्य मला परत मिळालं. थँक्यू सो मच. आता ए फॉर ऐश्वर्या वहिनी. मी विचारू. ऐश्वर्या, ट्रूथ की डेअर? ट्रुथ. पण खरं बोलावं लागलं तुला. सॉरी. बर, तर प्रश्न असा आहे की आता या घडीला या घरात तुला कुठल्या माणसाचा सगळ्यात जास्त त्रास होतो? या घरात मला ज्या व्यक्तीचा सगळ्यात जास्त त्रास झालाय